जीवाच्या आकांताने प्रामाणिकपणे अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्यासारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर कारण यांच्यावर केलेली मेहरबानी आहे। ही मेहरबानी दोनच गोष्टींसाठी होऊ शकते, एक तर पैशासाठी होऊ शकते किंवा आम्ही तुम्हाला मदत करतोय, आम्ही ज्या सुपाऱ्या देऊ त्या तुम्ही फोडा, असं देखील होऊ शकतं। आणि म्हणून योगेश कदम यांनी पुणे आयुक्तांनी जे काय आपलं कर्तव्य चोख बजावलं होतं त्या पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची करण्याचं काम केलेलं आहे। आणि हे नीतिधैर्य खच्च करण्याचं काम जे केलेलं आहे त्यांनी त्यांचे आदेश रद्दबातल ठरवलेले आहेत आणि रद्दबातल ठरवताना त्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत की का रद्दबातल करतोय। रद्दबातल करताना हे असं म्हटलेलं नाहीये की त्यांचा गँगशी संबंध नाहीये, ते निलेश गायवळचे भाऊ नाही आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। म्हणजे रेकॉर्डवरची कुठली गोष्ट त्यांनी खोडून काढलेली नाही, फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे की त्यांच्यावरती केलेले गुन्हे याच्यातनं ते दोषमुक्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांना देता येतं। माझा प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की अशा लोकांना तुम्ही किती दिवस वाचवणार। हे जे महाराष्ट्र सरकारमध्ये जे मंत्री बसवले आहेत, जे आईच्या नावाने डान्स बार चालवत आहेत, मी परवाच्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं, मुली नाचवून जे लोक भाड खात आहेत, दलालीचे पैसे खात आहेत आणि गँगस्टर लोकांना पोषण्याचं काम करतायत, अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करतंय। एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण सांगताय, एका बाजूला लोकांची सुरक्षा सांगताय, मुख्यमंत्री आपली प्रतिमा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरती दररोज चिखल फेकतायत। आणि मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला अजूनही समजत नाहीये की या मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत, कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहित नाही। पण आज शिवसेना म्हणून मी सांगतो की आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींचा वीट आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल। मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे, शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्या समोर पत्रकारांसमोर ठेवीन। परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळातनं हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, हे आज आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितोय। कारण लोकांच्या सुरक्षेची जरी सरकारला काही पडलेली नसेल तरी एक विरोधी पक्ष म्हणून आज आम्ही लोकांच्या जनतेच्या जीवाची काळजी घ्यायला बांधील आहोत आणि म्हणून आम्ही आज ही भूमिका घेतलेली आहे। ही भूमिका शिवसेना पक्षाची आहे आणि ती भूमिका आपल्याला कळावी म्हणून आज आपल्याला इथे मी बोलवलेलं आहे।